नमस्कार. मी रामभाऊ बागल. महाराष्ट्र न्यूज 24/7 यामध्ये आज आपण पंढरपूर सांगोला मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडी आणि त्यावर आपण आज विस्तारानं विश्लेषण करणार आहोत. यामध्ये दीपक आबा साळुंखे पाटील यांनी अजितदादा पवार यांना काल सोडचिठ्ठी दिली. ही सोडचिठ्ठी हसत हसत दिली का रडत रडत दिली हे खरं तरी पाहणंच गरजेचं आहे. आणि अजितदादा पवारांना सोडचिठ्ठी दिल्या शहाजीबापूंची सध्याची स्थिती, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी आणि त्याचे होणारे परिणाम, त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख आणि अनितेश देशमुख यांच्यामध्ये पॅचअप होतंय का आणि महाविकास आघाडीची उमेदवारी नक्की कुणाला मिळते, या सगळ्या गोष्टीचा आज आपण उहापोह करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी आज खूप मोठ्या घडामोडी घडत असताना विचारात घेतल्या पाहिजेत की या ठिकाणचं मतदान आणि मतदारांची मानसिकता याही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तर आज मतदारांची मानसिकता अशा पद्धतीची आहे की लोकांना सरकारची धोरणं, सरकारनं तिथं केलेलं काम याही विषयीची चर्चा होते. आज जसं या ठिकाणचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनीही जी काय 5,000 कोटी रुपयाची कामं केलेलीची वल्गना केलेली आहे. मग हे कामं कुठली आहेत, कशी आहेत, काय आहे, रस्त्याची कामं, मग त्या रस्त्याच्या कामानंतर तर या गोष्टीचा विचार होत असेल तर शहाजीबापू आणि गणपतराव देशमुख यांच्याबरोबर ज्या पूर्वीच्या लढती होत होत्या त्यामध्ये एक परंपरागत विरोधक मतदार हा शहाजीबापूंच्या सोबत असायचा आणि तेव्हा आबासाहेब हे शहाजीबापूंच्या बरोबर असायचे. म्हणजे दोन आबा एकत्र असायचे आणि एक बापू विरोधात असायचे. मग लोकांचं मत असायचं की जो आबांच्या विरोधातला मतदान आहे तो बापूंच्या सोबत असायचा आणि तो आकडा जवळपास 70,000च्या जवळपासचा त्यावेळेचा होता. 55,000 ते 70,000 हा विषय आहे. एकूण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे एक ॲक्सिडेंटल राजकारण घडलं की आबासाहेबांनी थांबायचं ठरवलं आणि आबासाहेबांनी थांबायचं ठरवल्यानंतर या ठिकाणच्या वारस नेमणं होतं, वारशाचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्याचबरोबर आबासाहेबांच्या नंतर आम्ही अशी भूमिका तेव्हा ज्यावेळा असताना दीपक आबांनी तेव्हा बापूंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि एक गोष्ट या ठिकाणी घडली की ऐनवेळी ते घडलं. खरं तर गेल्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय झाला पण बापूंच्या बरोबर ते गेले. त्याचबरोबर या ठिकाणचे रूपनवर हेही बापूंच्या सोबत गेले. अनेक जिल्हा परिषद सदस्य बापूंच्या सोबत होते. त्याचबरोबर छाया बंडगर नगराध्यक्षा याही बापूंच्या सोबत होत्या. आज हे सगळं घडत असताना आणि बापू तेव्हा शिवसेनेत होते. शिवसेनेचा खूप मोठा मतदार नाही पण शिवसेनेमधला जो बिनीचा मतदार आहे तो 1,500 किंवा 2,000च्या जवळपासचा तिथला आहे, जो सेनेसोबत कायमस्वरूपी आहे, उद्धव सेनेसोबत आहे. तर तो उद्धव सेनेसोबतचा मतदार हा बापूंच्या सेनेच्या जाण्यामुळं, म्हणजे बापू सेनेतच आहेत पण उद्धव सेना बाहेर आहे, मग उद्धव सेनेसोबत जाण्यामुळं तो मतदार हा बापूंच्या विरोधातला आहे. दुसरी बाजू एक आहे की या आबासाहेब आता या ठिकाणी नाहीत. आबासाहेब म्हणण्यापेक्षा दीपक आबा साळुंखेचा भाग असा आलाय की दीपक आबा साळुंखेचं जवळा आणि कोळा गटामध्ये खूप मोठं प्राबल्य आहे, प्रभुत्व आहे. कारण दीपक आबा साळुंखेची यापूर्वीचे आमदार असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना दीपक आबा साळुंखेचं खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी अशा पद्धतीचं त्यांच्या कामाचा लोकांना भावलेला भाग होता. आणि हा एक 30-35, 25-30 हजाराचा मतदार त्यांच्यासोबत आहे. जर आता दीपक आबांच्या बाबतीमध्ये की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, म्हणजे पक्षाचं प्राबल्य त्यांच्या पाठीमागचं संपलं आणि त्यांनी अपक्ष लढायचा डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे. आता आबांच्या बाबतीमध्ये आहे की ते डायरेक्ट लढतील का, टिकतील का, येतील का, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आज त्यांच्या मानसिकतेमधून जर पाहिलं, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून जर पाहिलं तर दीपक आबा लढूच शकतात, थांबू शकत नाहीत. या सगळ्या गोष्टीची तयारी केली असताना दीपक आबांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की शहाजीबापूंचं जे मतदान आहे, सरकार पक्षाचं नकारार्थी मतदान, जो मराठा आरक्षणानं जे मतदान होतं, आता तिथली जी लढत आहे ते मराठा आणि धनगर अशी जरी आपण थोडीशी पकडली, किंवा एक गोष्ट आहे की जातीचं व्यवस्थापन तिथं होत नाही राजकारणात, ही गोष्ट जरी असली, 1% भाग धरला तर त्याच्यामध्ये आज जे मतदान बापूंच्या बरोबर होतं पण ते सरकारच्या विरोधात आहे की सरकारनं आरक्षण देणं किंवा हे मतदान जर दीपक आबा जर वळवण्यामध्ये, त्यांच्याकडे खेचण्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर ते उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या विनिंगच्या रेसमध्ये येऊ शकतात.
परंतु ते नक्की काय करतायत हे त्यांच्याकडचं आहे, कारण त्यांच्याकडे संस्थात्मक मान्यतेमध्ये चालवण्याचा खूप मोठा निगेटिव्ह आहे. परंतु एक त्यांना पॅकेज आहे की जे सरकारच्या विरोधातलं मतदान, युवा मतदान, मराठा मतदान, हे मराठा म्हणून किंवा तिथलं जे एक मराठा रॅकेट म्हणून नेरेटिव्ह जर ते सेट करायला झाले तर दीपक आबा अपक्ष म्हणूनही या दोघांनाही भारी पडू शकतात, हे नक्की आहे. पण बाकीची जर गोष्ट बघितली तर याचा इफेक्ट कोणावर होईल हा जर बाजू घेतली तर या ठिकाणी जे पंढरपूर तालुक्यातली 14 गावं आणि संपूर्ण सांगोला तालुक्यातली जवळपास 90-92 गावं, ह्या सगळ्यांचा जर एक विचार केला तर ही पूर्वी बापूंच्या पाठीमागं काही अंशी आणि अनिकेत देशमुखांच्या काही अंशी पाठीमागं होती. आता या ठिकाणी अनेक भाग, अनेक बाजू दुखावल्या गेलेल्या आहेत. आता इथून जो जाणारा भाग आहे की जो त्यांनी अनेक घडामोडी, अनेक घलमडी केल्या होत्या, त्याचे परिणाम मग पंढरपूर तालुक्यातल्या 14 गावामध्ये खूप मोठे जाणवणार आहेत की इथं बापू बऱ्यापैकी बॅकफुटवर असणार आहेत. मग हे मतदान जे उद्याच्या काळामध्ये विरोधात जाणार होतं, विरोधात जाणार म्हणजे कोण, तर इथं आयडेंटिटी शेकअप सोबत जाईल अशी एक मानसिकता होती. आता ती मानसिकता बदलून जर बापूच्या नंतर आबा जर सेट होऊ शकले असतील तर ह्याही मतदानाचा त्यांना फायदा होईल, इथल्याही युवा मतदानाचा फायदा होईल. त्यामुळं आबांनी निश्चित पावलं त्यांचं नॅरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करावं, त्यांनी अलायन्स कशा पद्धतीनं करावं, भविष्यातल्या तडजोडी कशा पद्धतीनं कराव्या. गावभेट दौऱ्यामध्ये त्यांनी दौरा केला, पण त्या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगत असताना आम्ही विकास कामं केली, म्हणजे विकासातला सहभाग आहे तो कशा पद्धतीनं अधोरेखित करू शकतात. कारण सांगोला तालुक्याचा विकास हा फक्त गेल्या 5 वर्षातला नाही. टेंबूचं पाणी काल आलं आणि आज तिथं शेतात पोचलं असं नाही, तर त्यासाठी गणपतराव देशमुखांचा संघर्षही महत्वाचा आहेच. त्याचबरोबर उद्याच्या काळात आज तुम्ही फक्त दरवाजा उघडून पाणी सोडलं म्हणजे तिथं पाणी येतंय असं नाही. तर बापूच्या बाबतीमध्ये आणि आबाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की गेल्या वेळी भाटघर धरण, वीर धरण पूर्ण भरलेलं असताना आणि वीर धरणावरली सगळी धरणं भरलेली असताना फक्त तिसंगी तलावच भरण्याचा प्रश्न तुमच्याकडून आला आणि तो हेतुतः तुम्ही राखला, याचा दोन्ही आरोप एक बापूवरही आहे आणि आबावरही आहे. तर त्यामुळे या भागामधले मतदान खेचताना या गोष्टीचा प्रकर्षानं विचार होणार आणि त्याचा विरोधही तुम्हाला होणार. आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये निवडणूक ही कोणत्या वळणावर कशी जाईल या गोष्टीचा विचार करत असताना आबासाहेबांनी जी कामं केली, दीपक आबासाहेबांनी आणि मोठ्या आबासाहेबांनी, तर त्या कामाचा लेखाजोखा उद्याच्या काळात अनिकेत देशमुख कसे मांडतात, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या नंतर आबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब ही जे एक नॅरेटिव्ह गेल्या 4 वर्षामध्ये सेट झालेला आहे, त्या बाबासाहेबांचं नॅरेटिव्ह हे आबासाहेब म्हणून आता पाहिलं जातं. तिकीट कुणाला मिळतंय हे पाहणं महत्वाचं आहे. शेतकरी कामगार पक्षाला तिथून महाविकास आघाडीचं तिकीट जवळपास फिक्स झालेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब की अनिकेत हा प्रश्न येईल. आबासाहेबांप्रमाणे अशा पद्धतीचं लोकांचं मत आहे. पण त्याचबरोबर अनिकेत देशमुख तिथंच थांबतात का अनिकेत देशमुख बंड करतात हेही खूप महत्वाचं आहे. कारण अनिकेत देशमुखांची आता बंडखोरीची तयारी जवळपास आहेच, पण त्याचा इफेक्ट किती येतोय उद्याच्या काळात. अनिकेत देशमुख बंडखोरी करून नक्कीच अपक्ष म्हणून किंवा कुठल्या पक्षाकडून लढतायत हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आणि उद्याच्या काळात अनिकेत देशमुख हे त्यातील मतदान किती खेचू शकतात यावर बाबासाहेबांचं, त्याचबरोबर ते मतदान आबासाहेबांचंही खेचू शकतात. त्याचबरोबर सरकारच्या मध्ये जे जाणारं मतदान आहे की जे सरकारच्या विरोधातलं मतदान हे अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब कसे खेचू शकतात यावरच सांगोला मतदारसंघाची उद्याची आराखडे असणार आहेत. त्यामध्ये मात्र किंग मेकर म्हणून उद्याच्या काळात स्वतः आले तर दीपक आबा किंग होतील, नाही आले तर ते उद्याच्या काळात बाबासाहेबाचे किंग मेकर होतात का. पंढरपूर आणि सांगोला मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील जी 14 गावं आहेत त्या 14 गावामध्ये सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव गट आहे आणि त्यांचा भाळवणी कारखाना हा त्याच भागामध्ये आहे. या प्रभावामध्ये कालच्या चंद्रभागा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जो बापूंनी घेतलेला स्टँड होता, भाच्याच्या विरोधातली घेतलेली भूमिका होती, या भूमिका उद्याच्या काळात भाच्यांच्या दृष्टीनं काय होऊ शकते, तीच भूमिका त्यांना अडचणीची ठरू शकते का त्यांच्यात पुन्हा पॅचअप होईल आणि त्या ठिकाणी बापूंना सहकार्य होईल का हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचबरोबर उद्या आबासाहेबांशी असलेले जे चांगले संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, हे कल्याणराव नाकारू शकतील का हेही मोठं पाहणं गरजेचं आहे. आणि याच ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केलेला सलोखा
बाबासाहेबांनी दिलेली या ठिकाणचं योगदान आणि असलेल्या कार्यकर्त्यांचं त्यांच्यावरचं प्रेम हे नक्की आता उद्या कोणाला तारू शकतं हेही पाहणं आवश्यकाचं ठरेल. करतच राहू. बाबासाहेब उद्याच्या काळातले विनर असतील का दीपक आबा असतील का बापूच आहे ही जागा आपली जकडून टिकवू शकतात. आपलं जे गेलेलं किंवा कमी झालेलं मतदान हे बापू परत मिळवू शकतात का कामाच्या जोरावर हेही पाहणं उद्याच्या काळातलं आवश्यकाचं आहे. कारण बापू हे बोलण्यात माहीर आहेत, पटवण्यात माहीर आहेत. मग ते त्यांचं कौशल्य किती वापरू शकतात, आबासाहेब स्वतःची प्रतिमा किती उजारू शकतात आणि आबासाहेबांच्या सोबत किती उजळून जाऊ शकतात, आबासाहेबांपती बाबासाहेब किती उजळून जाऊ शकतात आणि अनिकेत किती विश्वासार्हता निर्माण करू शकतो, या सगळ्या गणितावर उद्याचं सांगोला तालुक्याची आमदारकी अवलंबून आहे. वेळोवेळी आपण या पाहतच राहू.